चेंबूर नाका स्थित सिद्धार्थ कॉलोनी में हुई छेड़छाड़ की घटना को लेकर दो पक्षों में खूनी संघर्ष हुआ। ये घटना 3 महीने पहले हुई थी। उस समय पुलिस में शिकायत दर्ज कराई गई थी, लेकिन आरोपी भाग गए थे। 3 महीने बाद जब लड़की के साथ फिर से छेड़छाड़ हुई तो लड़की के भाई और उन लोगों के बीच झगड़ा हुआ। यह मामला चेंबूर पुलिस स्टेशन में दर्ज है। आगे की कार्रवाई चेंबूर पुलिस कर रही है। कसं जरा लग्नाचा घर होता, मग मी एवढा थोडाफार लक्ष दिलं नाही. जरा थोडा आधीमध्ये बंद झालेला हे सगळं, तर आता परत चालू झालंय. आता परत 16 तारखेला त्यांनी परत छेडलंय. कॉलेजवरून येत होतो आम्ही आणि रस्त्यात मला पण थांबवलं. तेच हरकत परत सुरू केली त्यांनी. माझ्यासोबत माझ्या फ्रेंडला पण थांबवलं. माझ्याकडून विचारलं तुझा नंबर दे करून, कोण नाही कोण काय करून, आणि मैत्रीण आहे का माझी म्हणून विचारत होता. आणि मग मी तिला विचारलं का असं विचारतोय, तर तो बोलतो हिने पण तिला विचारलं. मला आधी वाटलं की म्हणजे ना का ओळखीचं मला वाटलं, पण आम्ही नाही ओळखत. तिला सांगायला लागलं नाही आम्ही एकाच एरियामध्ये राहतो म्हणून आम्ही ओळखतो. म्हणजे तिला ओरडली. मग आम्ही असं सांगता जरा पुढं गेलो. मग पुढं जाताना काका दिसले माझे, महेश काका तिकडंच होते. मग ही सगळी हकीकत मी त्यांना सांगितली की असं झालं. मग तेवढंच म्हणजे काका आले, त्यांनी त्याला ओरडले. मग भावाला कॉल केला. मग भावाला माझ्या प्रेमदादाला कॉल केला. तर त्यांनी बोलले आता काहीच करायचं नको, फक्त आपण कंप्लेंट करूया पोलीस स्टेशनमध्ये. मग त्याच दिवशी आम्ही रात्री सगळं आवरून बिवरून कंप्लेंट करायला लागलो आणि तेव्हाच एक MC देऊन टाकलेली. पण तेव्हा पण काय झालं नाही. तिला दुसऱ्या दिवशी ना ज्याच्यावर हे कंप्लेंट केली ना, तो सकाळी पळून गेला. आणि त्यानंतर 2 दिवस जरा शांत झाला आणि परत काल माझ्या भावावर त्यांनी हात उचलले न का करता. शिव्या घातल्या काय नाही आणि स्वतःनेच त्रास घेतला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीवर हे टाकलं. आता मारामारी कसली झाली? मारामारी हेच मला पण समजत नाही, कारण कुठलं आहे, कशावरून झालंय. फक्त एक मी कंप्लेंट केली म्हणून ते अजून खोटा आरोप पण टाकतात. ते हम जानते हैं, हमारे मतलब एरिया में ही रहते हैं हम लोग. बाइक पर बैठते सब बाइक पर सब नशे में ही थे, ऐसे कुछ बोल भी नहीं सकते. कहाँ पे रहते हो आप? किस एरिया में रहते हो? चेंबूर नाका गणेश नगर सिद्धार्थ कॉलोनी रोड KN गायकवाड़ में, यहाँ पे अपूर्वा बिल्डिंग के इधर ये सब हुआ. अभी वो जिसके खिलाफ हमने कंप्लेंट की वो तो भाग गया, लेकिन उसके 2 भाई की पूरी फैमिली सताई है. आयुष है और एक आदर्श. वो पूरा फैमिली पे हाथ उठा रहे, मेरे भाइयों पे हाथ उठा रहे, मेरे बड़े अब्बा पे हाथ उठा रहे, मेरे मौसी को धक्का धुक्की कर रहे. मतलब ये क्या बात है? किसी एक कंप्लेंट की वजह से तुम लोग हाथ भी उठाओगे. जब थोड़ा सा हम लोग का तो धक्का बुक्की लगा तो पूरा वही कर रही है. उनकी माँ भी पूरा धमकी भी उनकी दे रही है, दूसरी कंप्लेंट डाल रही है. आणि कारण नव्हतं ना तेव्हा हे झालेलं. आधी केस झालेली ह्याच्या आधी आणि म्हणजे NC वगैरे दिलेली त्यांना. NC वगैरे दिल्यानंतर आहे ना पोलिसांनी सांगितलं आम्ही त्याच्यावरती ॲक्शन वगैरे घेतो हे, आणि सगळं नॉर्मल होतं. तेव्हा हे घरी वगैरे आले म्हणजे सकाळी परत गरज लागणार होती यांची. मग ते सकाळी परत इकडे गेले आणि नंतर मग घरी आले तेव्हा सगळं नॉर्मल होतं. आणि काल मग अचानक त्यांचं असं त्याला दादाला शिव्या द्यायला लागला, विशाच्या भावाला शिव्या वगैरे द्यायला लागला. मग ते सीन पूर्ण हे झालं. नाहीतर असं काय कारण नव्हतं मेबी आहे ना. त्याच्यानंतर आम्हाला काय हेच माहिती झालंय. म्हणजे काल हातापायी झाली. माझी लहान बहिणीला धक्काधुक्की केली, प्रेग्नेंट आहे आता. म्हणजे ती पडली, तिला त्रास होते. आता हे सांगू आम्ही त्यांना. 2 बायका होते. माझं नाव प्रज्ञा आहे. मी हिची मैत्रीण आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकतो, एकाच क्लासमध्ये आहे. आम्ही एकत्र येत जातो कॉलेजवरून येताना जाताना वगैरे. मोस्टली आम्ही एकत्रच असतो. पण सीन असं झाला, आम्ही त्या दिवशी कॉलेजवरून रिटर्न येत होतो. 9:15 9:30चा टायमिंग होता. येत होता आम्ही, अचानक आहे ना तो मुलगा तिकडून आला. आमचं चाललेलं, आम्ही बोलत चाललेलो, घरी येत होतो रिटर्न. पण तो मुलगा आला आणि विचारायला लागला की ही तुझी मैत्रीण आहे का तिला. आणि मग मैत्रीण आहे का वगैरे. मला आधी वाटलं की असं तो ओळखीचं वगैरे असेल वगैरे. ही त्याला जायला सांगते, तो जातच नव्हता. मी हिला विचारलं की हा तुझं म्हणजे तू ओळखतेस त्याला.
तर ती बोलले नाही. मग मी त्याला बोलले की काय झालं हे, तो बोलतोय की माझ्या एरियातली आहे म्हणून मी बोलतोय की असं हे. वरतून तिला नंबर वगैरे पण मागत होता. आम्ही किती बोलतो की त्याला जा वगैरे हे, तो ऐकतच नव्हता. आम्ही म्हणजे नाही का हे करून पुढे जातं वगैरे हे करून, तरी आमचं पार्टीच होता तो. म्हणजे आम्ही चाललोय पुढे तर पार्टीच होता. आम्ही असं काय घाईघाईमध्ये असं चाललं आमचं. आणि नंतर मग दादा भेटला नाही, काका भेटला. मग काकाला सांगितलं, मग काकाला बघितलं तेव्हा तो शांत झाला नाही का, तिथेच थांबला वगैरे. आणि नंतर मग काका बोलले त्याच्याशी वगैरे आणि आम्ही पुढे निघून आलो. आणि हो, मग आता काय झालं आहे? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे, तर काय झालं? आता अजून तरी आता बोलवलेलं नाही आहे मला. जे काय झालं हिला बोलवलेलं, हिचं बोलणं वगैरे झालंय, पण मी अजून तरी गेलेले नाही आहे आतमध्ये. मला बोलवलेलं नाही आहे. मी जातच पाहिजे होते की त्यांनी कंप्लेंट केल्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशी हां नाही, तसं गरज लागणार नाही असं पोलीस सांगत होते ना तेव्हा, ठीक. म्हणून तेव्हा नाही केली. मग आता तुम्ही काय मागणार, तुम्ही काय मागणी आहे तुमच्या हे? हेच की हे चुकीचं आहे ना. आम्ही एवढ्या जास्ती पण टायमिंग नव्हतं, 9:30चा टायमिंग होता. आणि तेव्हा असं होऊ शकतं तर मग जास्ती उशीर झाला, आम्हाला थोडा लेट झाला कॉलेजवरून यायला. 10, 10:30, 11 वाजतील. मग तेव्हा काय करायचं? 9, 9:30च्या वेळेस अशी गोष्ट होऊ शकते. तर मग आमचं सेफ कसं आहे तिकडून? आणि आमचा रोजचा एरिया म्हणजे रोजचा रस्ता आहे का यायचा, मग असं कसं चालेल हे केलं तर? आणि असं पण नाही की पूर्ण हे म्हणजे नाही का शांतताच आहे. पुढे एवढे लोक असून सुद्धा त्याची एवढी हिंमत होते आम्हाला बोलायला, तर मग कायच बोलायचं ह्याच्यासोबत. आम्ही दोघी असून सुद्धा त्याचं हे, मग समजा एक कधी नसेल आमच्यामध्ये तर मग त्याची हिंमत तर जास्तच वाढेल ना. तो काही करू शकतो, आमच्या हातात नाही आहे ना ते काय. ते तर आम्हाला एवढं तरी सेफ वाटलं पाहिजे ना घरी येताना.